सन 24-25च्या अतिरिक्त अर्थसंकल्पाच्या सर्वसाधारण चर्चेवर बोलण्यासाठी व महायुतीच्या सरकारला ह्या अर्थसंकल्पाला पाठिंबा देण्यासाठी त्यांचं अभिनंदन करण्यासाठी उभी आहे। अध्यक्ष महोदय, मी राज्याचे मुख्यमंत्री, राज्याचे उपमुख्यमंत्री यांचं मनपूर्वक अभिनंदन करते की लाडकी बहीण ही योजना, त्याचप्रमाणे महिलांना वर्षाला 3 गॅसची सिलेंडर फुकट, त्याचबरोबर मुलींच्या शिक्षणासाठी मदत, पिंक रिक्षासाठी, अशा अनेक महिलांच्या योजनांचं ह्या बजेटमध्ये त्यांनी प्रोव्हिजन केलेले आहे। अध्यक्ष महोदय, माझ्या सरकारने महाराष्ट्रातल्या तमाम सावित्रीच्या लेकींना न्याय द्यायचा प्रयत्न केला आहे। मग ती कोणाची बहीण आहे, कोणाची वहिनी आहे, हा भेदभाव न करता सर्व सावित्रीच्या लेकी म्हणून त्यांना हा अर्थसंकल्प केलाय, त्याबद्दल सरकारचं मनपूर्वक अभिनंदन करते। अध्यक्ष महोदय, खास करून 1 मिनिट, सभागृहाची वेळ 8:30 वाजेपर्यंत वाढवण्यात येत आहे। अध्यक्ष महोदय, खास करून मुंबईमधील पेट्रोल आणि डिझेलचे दर कमी केले त्याबद्दल मी सरकारचं अभिनंदन करते। अध्यक्ष महोदय, ह्यावर अर्थसंकल्पावर बोलत असताना मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी आहे। आपला जो रेव्हेन्यू जातो त्यातला 5% रेव्हेन्यू हा मुंबईतून दिला जातो आणि ह्याच्यामध्ये आपल्या सरकारने ज्या एसटी मध्ये प्रवास करणाऱ्या माझ्या भगिनी आहेत त्यांना 50% सूट दिलेली आहे। पण अध्यक्ष महोदय, मुंबईची बेस्ट सेवा ही मुंबईची लाईफलाईन आहे आणि ह्या मुंबईच्या बेस्टच्या सेवेला आपल्याला महाराष्ट्राने ज्याप्रमाणे एसटीला मदत करतायत त्याप्रमाणे बेस्टला सुद्धा मदत करणं ही काळाची गरज आहे। अध्यक्ष महोदय, एसटी मध्ये प्रवास करणाऱ्या माझ्या माता भगिनींना 50% सूट आहे। त्याच धर्तीवरती मुख्यमंत्र्यांना माझी विनंती आहे की आपण मुंबईच्या मध्ये प्रवास करणाऱ्या मुंबईच्या तमाम सावित्रीच्या लेकींना 50% सवलत द्यावी अशी मी आपणाकडे मागणी करत आहे। अध्यक्ष महोदय, 1 लाख लोकसंख्येमागे 50 बेस्टच्या बसेस असायला आवश्यक आहे। त्यानुसार मुंबईमध्ये 10,000 बसेसची आवश्यकता आहे। अध्यक्ष महोदय, सकाळच्या मुंबईच्या धावपळीच्या जीवनामध्ये आमच्या माता भगिनींना ट्रेनमध्ये चढणं कठीण होतं, आमच्या माता भगिनींना मेट्रोची प्रवास परवडत नाही आणि अशा वेळेला बेस्टच्या प्रवासामध्ये महिलाचं आकर्षण वाढलेलं आहे आणि ह्या भगिनींना जर आपण 50% सवलत दिली तर बेस्टच्या बसेसमधून महिलांचा प्रवास हा वाढेल आणि त्याचबरोबर बेस्टला सुद्धा त्याचा फायदा होईल। अध्यक्ष महोदय, मी आपणास सांगू इच्छिते की आमच्या मुंबईमध्ये जे देवेंद्रजी मुख्यमंत्री असताना जे CCTV कॅमेरे लावण्यात आलेले होते, त्याच्यानंतर आता पुन्हा CCTV कॅमेरे लावणं ही काळाची गरज आहे, कारण गुन्हेगार असतील ह्यांना पकडण्यासाठी पोलिसांना सुद्धा त्याचा फायदा होतो। म्हणून मी आपल्याकडे मागणी करते की मुंबईमध्ये ज्या ठिकाणी आवश्यकता आहे त्या ठिकाणी CCTV कॅमेरे लावणं हे गरजेचं आहे। सरकारचं अभिनंदन करते की त्यांनी मच्छीमारांसाठी आणि अनेक योजना केल्या। अध्यक्ष महोदय, खास करून मी विनंती करते की जी युवा पिढीला सक्षम करण्याच्या दृष्टीने महत्त्वाकांक्षी पाऊल उचलणारा हा अर्थसंकल्प आहे आणि ह्याच बरोबर शेवटचे अध्यक्ष महोदय, मी देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्रभाई मोदीजींनी एक पेड़ माँ के नाम ह्या योजनेतून ह्या योजनेतून महाराष्ट्रातल्या तमाम महिलांना आपल्या शासनाच्या तर्फे सर्व ठिकाणी वृक्षारोपण करायला पाहिजे, पर्यावरणाचे जतन करायला पाहिजे आणि सरकारने जो निर्णय घेतलेला आहे की नवऱ्याच्या वडिलांच्या अगोदर आईचं नाव लावायला पाहिजे, त्याच धर्तीवर एक पेड़ माँ के नाम ही सुद्धा योजना आपण चालू करण्यात यावी। मुख्यमंत्री महोदयाने परवाच घोषणा केली की मुख्यमंत्री तीर्थयात्रा
तीर्थयात्रा आणि मी सन्मान्य मंत्री महोदयांना विनंती करते की लवकरात लवकर कॅबिनेटची मंजुरी घेऊन श्रावण महिना येत आहे त्याच्या अगोदर मुख्यमंत्री तीर्थयात्रा चालू करावी. बोलण्याची संधी दिली पण इतकं ताटकळत ठेवू नये की सकाळी आम्ही 7:30ला घर सोडतो, अजून 3 तास लागणार आहेत, पण तुम्ही जी नावं आहेत त्याप्रमाणेच घ्यावं ही विनंती.